फ्रेंड्स, माझं नाव ऋषिकेश नामदेव गायकवाड आहे। माझा नीट 2024 चा स्कोर 705 येतोय 720 पैकी। इंडिव्हिज्युअली मला फिजिक्समध्ये 180 आउट ऑफ 170 आहे, केमिस्ट्रीमध्ये 180 आणि बायोमध्ये 355। याचं पूर्ण क्रेडिट मी टीम IIBच्या टीचिंग फॅकल्टीज, नॉन टीचिंग फॅकल्टीज आणि IIBच्या मॅनेजमेंटला देतो। IIBचे जे टीचर्स आहेत ते पूर्ण टॉपिक्स तुम्हाला खूप सिंपल आणि कन्साइज वेमध्ये शिकवतात, पूर्ण डाऊट्स क्लिअर करतात। तसेच IIBचे मॅनेजमेंट वीकली टेस्ट घेतात आणि दर मंथला एक जम्बोसुद्धा होते, ज्याने बॅच शफलिंग होते, त्याच्यामुळे एक हेल्दी कॉम्पिटिशन मेंटेन होते। त्याच्यानंतर नीटच्या काही महिन्याआधी जे खूप क्रुशियल मंथ्स आहेत त्यामध्ये आमचे प्री फायनल आणि फायनल राऊंड होतात आणि नीटच्या काही दिवस आधी आमची मॉक ड्रिल होतात। त्यामध्ये आमची जी पेपर आहे तो पूर्ण नीटच्या स्टाईलने घेतला जातो। त्यामध्ये आम्हाला पूर्ण जे एन्व्हायरमेंट आहे ते नीटसारखं दिलं जातं। त्यामध्ये आमचे पूर्ण जे नीटमध्ये त्या दिवशी तुम्हाला जे जे करावं लागेल ते सर्व ड्रेस कोड सर्व एकदम नीट प्रकारे केले जाते। जो माझा नीट पेपरचा दिवस होता त्या दिवशी मला बिलकुल असं काही वेगळं वाटलं नाही, कारण की IIBमध्ये आमची इतकी प्रॅक्टिस करून घेतली होती आणि इतके सारे पेपर सॉल्व करून घेतले होते। तो जो दिवस आहे तो मला असं काही वेगळं वाटलं नाही की मी कुठला नवा पेपर देतोय। असं वाटतंय की मी IIB मधलेच पेपर जे तो सॉल्व करतोय। मला त्या दिवशी बिलकुल प्रेशर आलं नाही। मी आजूबाजू बघितलं की खूप सारे मुलं प्रेशरमध्ये, पण मला ही एकदम नॉर्मल टेस्ट सारखी वाटू लागली। तर फ्रेंड्स, सर्व नीट ॲस्पिरंटना PCB मधला कुठलाही एक जो विषय असतो तो टफ जातो आणि माझ्यासाठी तो विषय केमिस्ट्री होता। मला केमिस्ट्री म्हणजे 3 पार्ट होते, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल। तर मला तिन्ही पार्ट खूप अवघड जायचे। माझा सुरुवातीपासून केमिस्ट्रीमध्ये जो स्कोर आहे तो कमी येत होता। स्कोर कमी आल्यामुळे सरांना जाऊन भेटलो, जे की केमिस्ट्रीचे फॅकल्टी आणि PCB डायरेक्टर आहे IIBमध्ये। तर त्यांनी माझे रोज डाऊट सॉल्व्ह केले, पण मला रोज डाऊट येत होते। तर मला वाटत होतं की मी त्यांच्याकडे जाऊ की नको जाऊ। तर मी कधी वेळेस जात होतो, कधी जात नव्हतो। तर सरांनी माझ्याकडे स्पेशल लक्ष दिलं आणि मला विचारत होते की तुझे डाऊट सॉल्व्ह झाले का, तुझे मार्क्स किती येत आहेत। त्यामुळे माझा नीट 2024मध्ये केमिस्ट्रीमध्ये 180 ऑन 180 येत आहे। तर जेही मुलं नीट 2025साठी अपेअर होत आहे त्यांच्यासाठी माझा एक मेसेज आहे की तुम्ही यावेळेस मार्क्सकडे बिलकुल लक्ष नका देऊ। मार्क्स कधी कमी येतील, कधी जास्त येतील। माझा स्वतःचा जो स्कोर होता तो 550 ते 600 व्हॅरी करायचा, पण मी कधी मार्क्सकडे लक्ष दिलं नाही। मी सुरुवातीला मार्क्सकडे लक्ष देतो, पण मला IIBच्या फॅकल्टीनी सांगितलं की मार्क्सची चिंता करू नको, तू तुझी कन्सेप्ट स्ट्रॉंग कर, IIBचे मॉड्यूल आणि वीकली टेस्ट सॉल्व कर। त्यामुळे माझा हा रिझल्ट येतोय। मी तुम्हालाही सांगतो की IIBकडे पूर्ण ब्लाइंडली फॉलो करा। जेही तुमचे टीचर्स क्लासमध्ये सांगतायत, जेही तुम्हाला होमवर्क देत आहेत की क्वेश्चन सॉल्व करा, ती तुम्ही ब्लाइंडली फॉलो करू शकता आणि तुमचाही असा स्कोर येऊ शकतो। तर मी सुरुवातीपासूनच एक टॉपर नव्हतो। माझा जो सुरुवातीचा स्कोर होता तो 550, 560, 600 असा येत होता। पण जे शेवटचे 3 क्रुशियल महिने होते त्यामुळे मी पूर्ण मेहनत घेतली। माझा शेड्यूल पूर्ण पॅक असायचा की जेव्हाही टाईम भेटतोय, असा कुठलाच टाईम टेबल नव्हता, जेव्हाही टाईम भेटतोय तेव्हा अभ्यास करा, बाकी गोष्टींसाठी टाईम टेबल बनवा आणि जे तुमचा अभ्यास आहे तो करत जा। तर फ्रेंड्स, माझी जी 2 वर्षाची नीटची जर्नी होती ती बिलकुल सोपी नव्हती। या 2 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण डिसिप्लिन मेंटेन करावा लागतो। IIB म्हणजे डिसिप्लिन। तुम्ही जोपर्यंत IIBमध्ये आहात म्हणजे क्लासरूममध्ये, तर तुम्ही डिसिप्लिन तुम्हाला ठेवणंच लागतो। पण घरी जाऊन जे डिस्ट्रॅक्शन होतात, जसं की मोबाईल, माझ्याकडे 2 वर्ष मोबाईल नव्हता, त्यामुळे कुठलेच डिस्ट्रॅक्शन होत नव्हते। माझ्याकडे फक्त एक काम होतं, जे अभ्यास करायचं आणि जे डाऊट्स होत आहेत ते IIBची पूर्ण फॅकल्टी सॉल्व्ह करून देत होती। तर माझा नीट 2024मध्ये जो 705 स्कोर येतोय त्याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या आईवडिलांना, काका काकू, आजी आजोबा, माझी मोठी बहीण आणि IIBच्या टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफला आणि IIBच्या मॅनेजमेंटला देतो। थँक्यू IIB। थिंक नीट, थिंक IIB।